नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल 2 तास खलबत झाली. महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असल्याने आम्ही चर्चा करत आहोत. सकारात्मक चर्चा झाली, मात्र अद्याप अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलो नसल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली. मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढावी अशी आमची धारणा आहे. 2017 मधील सिटिंग नगरसेवक आहेत त्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. अमरावती महापालिकेसाठी भाजप, शिवसेना आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष यांच्यात युती होण्याची चिन्ह असताना माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. युतीच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे करून चुकीचा पायंडा पाडण्यात आला. मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रकार झाला असा आरोप देखील अडसूळ यांनी रवी राणा यांच्यावर केलाय. यामुळे स्वाभिमान पक्षाला युतीत सामावून घेण्याच्या चर्चेमुळे आता तणाव वाढलाय. ओबीसी कार्यकर्ता पवन करवर याच्यावर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर आता 3 महिन्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक केली. सप्टेंबर महिन्यात माजलगावच्या सावरगाव येथे पवन करवर आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला करण्यात आला होता. करण शिंदे, प्रल्हाद नरवडे आणि संपत लाटे असे या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. मुलगा हवा या विकृत मानसिकतेतून एका पाषाण हृदयी बापाने अवघ्या 3 दिवसाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 1.5 महिन्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालातून हा धक्कादायक खुलासा झालाय. पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. या दाट धुक्यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली. धुक्यामुळे नुकतीच लागवड झालेल्या कांदा, गहू यासारख्या पिकांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. धुळे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 650 लिटर गावठी दारू आणि साहित्य नष्ट केले. याची एकूण किंमत 45,000 रुपये आहे. या प्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यवतमाळच्या पांढरक कवडामध्ये शॉर्ट सर्किटमुळे एका गोठ्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये 15 बॅग रासायनिक खते, फवारणी पंप आणि बियाणे जळून खाक झालेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये घनकचरा व्यवस्थापन केंद्राला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुण्यातील जेएम रोडवरील पंपा शेजारी असलेल्या गॅरेजला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर 4चाकी गाडी पलटी झाल्याने अपघात झाला. अतिवेगाचा अंदाज न आल्याने गाडी थेट डिवायडरला धडकून पलटी झाली. या दुर्घटनेत वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या चर्चगेट स्थानकाबाहेर एक संशयास्पद बॅग आढळली. या प्रकरणी बॉम्ब शोधक पथकाने कसून तपासणी केली. तपासणीत कोणतीही घातक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. कोल्हापुरातल्या जयसिंगपूर पोलीस ठाणे परिसरात जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. 2 गटांमध्ये उचलून आपटत आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी करण्यात आले. पोलिसांनी मध्यस्थी करून मारहाण थांबवली. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.